अरे छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर नसते दिसले गाणगापूर। छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर नसते दिसले तुळजापूर। आणि छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर नसते दिसले पंढरपूर। हे उपकार फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे लक्षात ठेवा। महाराज कधी कधी मनात प्रश्न येतो, जर आमचे छत्रपती शिवाजी महाराज जर नसते ना तर आज कीर्तन करता आलं नसतं। महाराज कीर्तन करायचं असतं तर तुमचं नाव भूषण महाराज नसतं, मग तुमचं नाव बाबर खान असतं। माझं नाव गोकुळ महाराज नसतं, मग माझं नाव तुम्ही सांगा काहीतरी गोकुळ उल्ला खान। उल्ला खान। तुमचं नाव सतीश महाराज नसतं, मग तुमचं नाव अकबरबाई असतं। समाधान महाराज तुमचं शबीरबाई शाकीरबाई असतं आणि तुमचं फकीरबाई असतं। रशीद खान। म्हणजे प्रत्येकाचं नाव हे वेगवेगळं असतं आणि आपल्याला मिळून तिकडे दिल्लीला जावं लागत असतं, दिल्लीला नमाज पढ़ा आणि म्हणावं लागलं असतं हुजूर हमें कीर्तन करना है कीर्तन। मग त्याला काही कीर्तन कळलं नसतं। तो म्हणशील कीर्तन बिर्तन क्या होता है, मग आपल्यातले काय म्हणले असते येणे काही एक जण 2 तास बडबड करताय बाकी त्याला इवळत आहे मागे मागे। मग आपली हिंदी अशी असते ना मग हा? पण लक्षात ठेवा हे उपकार फक्त आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे। हा एकाने मला प्रश्न विचारला, म्हणे महाराज छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही कीर्तनात सांगता, छत्रपती शिवाजी महाराज का देव होते का? हा त्याला दिलेलं उत्तर ऐका। म्हटलं दादा अरे छत्रपती शिवाजी महाराज देव नसतील पण आज छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मंदिरात देव आहे हे विसरू नको। अरे छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या जातीचे कोणत्या धर्माचे नव्हते। 18 पगड जाती एकत्र केलं माझ्या राजानं, हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं। अरे मुसलमानाचे मावळे घेतले माझ्या राजानं, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। वडार समाजाचे मावळे घेतले माझ्या राजानं, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। अरे सुतार समाजाचे मावळे घेतले माझ्या राजानं, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। कोळी समाजाचे मावळे घेतले माझ्या राजानं, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। अरे मुसलमानाचा काजी घेतला, ब्राह्मणाचा बाजी घेतला, नाव्याचा जिवाजी घेतला, अरे मराठ्याचा तानाजी घेतला आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। जिकडे तिकडे अन्याय आणि अत्याचार चालला होता। अरे गायीची कत्तल केली जात होती, भजना कीर्तन बंद पाडले होते, एकही आवाज समोर येत नव्हता। एकच नाव पुढे आलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी। शिवाजी आणि शिवाजी राजांच्या विरोधामध्ये पहिला दरबार भरला आधी आदिलशहाचा आणि किंचाळीबाई अरे कौन है शिवाजी, अरे कौन है काफिर, कोण पकड कर लाओ उसको जिंदा है मुर्दा। दरबार तुडुंब भरलेला आहे, स्मशानी शांतता पसरलेली आहे, एकाचाही आवाज येत नाहीये। तेवढ्यामध्ये एक आवाज आला, बडी बेगम साहिबा हम जाएंगे उस शिवा को जिंदा या मुर्दा पकड कर लाएंगे। कोण होता तो? त्याचं नाव आहे अफजल खान। हा कोणी सामान्य नाहीये। अरे राम रेड्या ताकदीचा, तिप्पट छातीचा, बोकडासारखा चेहरा आहे, एका हातात पहार घ्यायचा, वाकवायचा, सरळ करायचा असा अफजल खान निघालेला आहे महाराष्ट्रामध्ये। पाहता पाहता त्याने महाराष्ट्र संपवत आणलेला आहे। आया बहिणी लुटल्या जाऊ लागल्या, अरे जिकडे तिकडे कत्तल केली जाऊ लागली आणि पाहता पाहता अफजल खान तुळजापूर मध्ये आलेला आहे। भवानी मातेच्या मूर्ती समोर आला, विचारलं हे कोणसा भगवान है? सांगितलं हुजूर ही मराठ्यांची कुलस्वामिनी आई जगज्जननी तुळजा भवानी माता आहे। रुदास महाराज छेनी घेतली, हातोडा घेतला आणि भवानी मातेच्या मूर्तीच्या चित्र केले खानाने। खान खान जिकडे तिकडे खान खान आवाज सुटलेला आहे। पंढरपूर मध्ये गेला, वारकऱ्यांकरता ऐका। अरे पुंडलिकाची मूर्ती घेतली आणि चंद्रभागेमध्ये फेकून दिली। अजून सुद्धा पुंडलिकाचं मंदिर कुठे आहे? चंद्रभागेमध्ये। आणि जिकडे तिकडे अन्याय अत्याचार झाला असताना छत्रपती शिवाजी महाराज झोपले होते आणि झोपताना सुद्धा खान डोळ्यासमोर येऊ लागला, पाखंडी आहे, याला संपवलं पाहिजे। राजांच्या स्वप्नामध्ये भवानी माता आली, सांगितलं शिवबा अरे उठ, तुझ्या समशेर मध्ये मी प्रगट आहे आणि या पाखंड्याचं खंडन कर।